माघी गणेश जयंती म्हणजेच विनायक चतुर्थी म्हणजेच तिळगुंद चतुर्थी यंदा 2026ला 22 जानेवारी 2026 वार गुरुवार ह्या दिवशी आलेली आहे। आपण ह्या दिवशी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो, कारण हा प्रत्येक गणपती भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झालेला आहे असं म्हणतात। ह्याच दिवशी श्री गणेशाने काशी क्षेत्र येथील धोंडीराम स्वरूपात रूप धारण केलं होतं। आता मागे गणेश जयंतीचं औचित्य साधून असंख्य गणपती बाप्पाचे भक्त आपल्या घरात श्री गणेशाची स्थापना करीत असतात। बघा, बऱ्याच ठिकाणी माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने आपल्या घरात गणपती बाप्पाला आणण्याची प्रथा आहे। त्यांची स्थापना, त्यांची पूजा अर्चा करण्याची पद्धत आहे। जर हे तुमच्याकडे असेल, तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता। पण आपण खरंच खूप भाग्यवान आहोत, कारण की आपल्याला माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पाची सेवा करायची आहे। ती कुठली उपासना आहे हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, जसं गणपती बाप्पाची प्रत्येक चतुर्थी, प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो, गणपती बाप्पा जसं आपण बसवण्याची पद्धत असते आपल्याकडे, तसंच ह्या माघी गणेश जयंतीला सुद्धा अतिशय महत्त्व आहे। आणि गणपती बाप्पाला आपल्याला ह्या दिवशी अतिशय महत्त्वाची सेवा करायची, ती म्हणजे गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू हे करायच्या आहेत। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करते। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत। आपल्या आयुष्यात कधीही विघ्न देऊ नये म्हणून आपण कुठल्याही कार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही। सगळ्यांचे आवडते दैवत हे गणपती बाप्पा असतात, पण गणपती बाप्पाची कृपा आपल्या सगळ्यांवर व्हावी, प्राप्त व्हावी। आपल्या आयुष्यातील सुद्धा जे काही दुःख आहे, संकट आहे, ते कमी व्हावे, यासाठी गणपतीच्या म्हणजे माघी गणेश जयंतीच्या दिवशी त्या दिवशी षोडशोपचार पूजा करायची आहे। आता षोडशोपचार पूजा म्हणजे काय तर बघा, आता बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकू लावणे असं म्हणतात, पण जेव्हा षोडशोपचार पूजा केली जाते तेव्हा गणपती बाप्पांना हळद कुंकू आणि अर्पण करायचं असतं। ज्या कार्यामध्ये आपण गणपती बाप्पाची पूजा करतो तिथे हळद कुंकू लावलं जातं, कारण जेव्हा आपण ही पूजा करतो ते कार्य निर्विघ्नपणे पार पडत असतं। आणि भलेही तुम्ही एकत्र राहता किंवा वेगळे राहता, पण गणपती बाप्पाची पूजा मूर्ती आपल्याला ही याची महत्त्व एवढं आहे की आपल्या घरात ती पूजलीच गेली पाहिजे। आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट दुःख येऊ नये याच्यासाठी आता गणपती बाप्पाच्या मूर्तीवर आपल्याला प्रथम अभिषेक करायचा आहे, पंचामृत घ्यायचं आहे, पंचामृताने अभिषेक करायचा आहे। आपल्याला पंचामृत घ्या किंवा साधं पाणी घेतलं तरी चालेल, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंचामृत घेतल्यावर तुम्ही गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्राने आपल्याला अभिषेक करायचा आहे। गणपती अथर्वशीर्ष तुम्ही एक वेळेस म्हणू शकता, एक वेळेस पठण करायचंच आहे। एक वेळेस केलं किंवा त्याहून जास्त केलं तर ते अतिशय सोन्याहून पिवळं आहे। बघा, गणपती बाप्पा आपल्या आयुष्यात खूप काही देत असतात, मग नंतर आपण फलश्रुती म्हणायची आहे। आता त्यानंतर अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते घरातील मुलांना, त्याचबरोबर घरातील सर्वांना द्यायचं आहे। हे करून झाल्यावर आपल्याला गणपती स्तोत्र पण म्हणायचं आहे। ताई, आम्हाला स्तोत्र येत नाही, गणपती अथर्वशीर्ष येत नाही, तर आपण अशा वेळेस काय करायचं आहे, 108 वेळा ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। या मंत्राचा जप तुम्ही करून झाल्यावर तेही आपण तीर्थ घरातील सर्वांना द्यायचं आहे, मुलांना सर्वांना द्यायचं आहे। ताम्हणातून काढून आपण ती पळी काढून घ्यायची, स्वच्छ वस्त्राने आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ करायची। त्यानंतर ते आपल्याला गणपती बाप्पाच्या एका आसनावर ठेवायची, म्हणजे आपण रोज तिथं ठेवतो तिथे थोडेसे अक्षता ठेवायचे, त्याच्यावर हळद कुंकू वाहून त्यावर गणपती बाप्पांना विराजमान करायचं। त्यांना गंध लावायचा, त्यानंतर हळद कुंकू अर्पण करायचे, जास्वंदाचं फूल अर्पण करायचं। त्यानंतर त्यांना गुळ खोबऱ्याचा, त्याचबरोबर तीळ आणि गुळाचा लाडू असतो तो सुद्धा अर्पण करायचा आहे, कारण की ही तिळगुंद चतुर्थी आहे। ह्या दिवशी तुम्ही उपवास पण करू शकता, ज्यांना उपवास करायचा आहे, जे गणपती भक्त आहेत ते नक्की उपवास करू शकतात। बघा, या दिवशी घरात दिवसभरात लोक उपवासी सुद्धा राहतात आणि ह्या दिवशी तुमची इच्छा असेल तर आपल्याला उपवास करायचा आहे। जर तुमच्या काही मनात संकल्प असेल, तुम्ही संकल्प धरून मनात गणपती बाप्पाचा उपवास करायचा आहे। तसेच बाकीच्यांचं गुरुवार पण असेल, पण त्यांची इच्छा असेल गुरुवार आहे आणि 11व्या गुरुवारमध्ये हा गुरुवार तुम्ही जर गणपती बाप्पाचा उपवास करायचा असेल तर तो 11व्या गुरुवारमध्ये मोजता येणार नाही। या दिवशी गणपती बाप्पाला जानवजोड अर्पण करायचे, एक जानवजोड हे अर्पण करायचे। या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वाचा खूप मान आहे, जो आपण नेहमी दुर्वा अर्पण करीत असतो। आता 3 दुर्वांची एक
दुर्वा असे 21 दुर्वांचा बंच आपल्याला अर्पण करायचा आहे. आता ती दुर्वा अर्पण करताना काय करायचं मी तुम्हाला एक सांगते. दुर्वा आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे. उजव्या हातात घेतल्यानंतर तिच्या शेंड्यांना आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि ती दुर्वा हळद हातात घेतल्यानंतर त्याच्यावर गणपती अथर्व शीर्ष 21 वेळा म्हणायचं आहे. 1 ते 20 वेळा संपूर्ण पठण करायचं. 1 ते 20 वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आणि 21व्या वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणून फलश्रुती म्हणायच्या. असं आपल्याला म्हणून झाल्यानंतर ती दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची. अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पाला तुमच्या काही मनातील इच्छा असेल, मनोभावे तुम्ही ज्यासाठी तुम्हाला आपलं महत्त्वाचं काम पूर्ण होण्यासाठी, जसं की मी मागच्या अंगारकी चतुर्थीला सुद्धा सांगितलं की गणपती बाप्पा आपल्यावर विघ्नहर्ता आहेत, दुःख सोडवणारे आहेत, मंगल करणारे आहेत. इंटरव्ह्यूमध्ये परीक्षेत यश देण्यासाठी, तसंच मुलांना अभ्यासात मन लागत नाही, परीक्षेत मन लागत नाही, केलेला अभ्यास ध्यानात राहत नाही, यासाठी गणपती बाप्पाची ही सेवा खूप महत्त्वाची आहे. कळकळून सांगते. मी आता ट्युशन घेते, त्या ट्युशनमध्ये बरेच मुलं येतात, पण त्या ट्युशनमध्ये मुलांच्या लवकर माइंडमध्ये जात नाही. त्याच्यासाठी गणपती अथर्व शीर्ष, गणपती स्तोत्र ही सेवा खूप महत्त्वाची आहे. बघा, आपल्या मुलाला वाचता येत नाही आहे, त्याला शेजारी बसवायचं आणि दुर्वाची सेवा, त्याच्या हातात दुर्वा द्यायची आणि आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवून गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं. ही गणपती अथर्व शीर्ष त्याच्या डोक्यावर पूर्णपणे माइंडवर गणपती बाप्पा हे त्याला बुद्धी देणारे असतात. बुद्धी देवता म्हणून आपण गणपती बाप्पाकडे ओळखतो. म्हणून आपल्याला गणपती बाप्पाची ही सेवा करायची आहे. बघा, ज्या मुलांना वाचता येतं त्यांनी स्वतः ही सेवा करायची आहे आणि स्वतः ही सेवा करून झाल्यावर घरातल्या कर्त्या व्यक्तीने सुद्धा ही सेवा केली तरी चालते. इंटरव्ह्यूला जाण्यासाठी आपण बऱ्याच वेळेस इंटरव्ह्यूमध्ये फेल होतो. स्पर्धा परीक्षेसारख्या अशा असंख्य मोठ्या परीक्षा असतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. पण ह्या सेवेसाठी आपण काय करायचं आहे की सपोज आपण एखाद्या परीक्षेला जातोय तेव्हा आपल्याला खूप भीती वाटत असते, कधी दडपण येत असतं, इंटरव्ह्यूला जातोय, पण आपल्याला हे आपण त्यामध्ये जे काही केलेला अभ्यास आहे, जे काही आपण पूर्वतयारी आहे ती पूर्णपणे पार पडण्यासाठी गणपती बाप्पाची ही सेवा अतिशय महत्त्वाची आहे. दुर्वा आपण ज्या गणपती अथर्व शीर्ष म्हणून झालं ते गणपती बाप्पाकडे व्हायचं, ते तिथे ठेवायचं. हे म्हणून झाल्यानंतर आईने मुलासाठी ही दुर्वा उचलायची, गणपती बाप्पाला नमस्कार करायचा, विनंती करायची, माझ्या मुलाच्या आयुष्यात यश दे, प्रगती होऊ दे, भरभराट होऊ दे आणि शिक्षणात उत्तरोत्तर प्रगती होऊ दे. म्हणून गणपती बाप्पाला आपल्याला आईने हे सांगायचं आहे. हे झाल्यावर तुम्ही ती लाल वस्त्रामध्ये ती दुर्वा आपल्याला ती गुंडाळायची आहे. त्याच्यात थोडेसे अक्षदा 11 दाणे टाकायचे आहे आणि थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे. हे सगळं लाल वस्त्रामध्ये बांधून त्या वस्त्राची पुडी बांधायची आहे. ती पुडी आपण जिथे मुलं अभ्यास करतात तिथे ठेवायची, जिथे परीक्षेला जातात त्याच्या सोबत द्यायची आहे. आणि ज्या वेळेस आपण इंटरव्ह्यूला जातात, जे कोणी घरातून इंटरव्ह्यूला जातात त्यांच्यासोबत ही घ्यायची आहे, द्यायची आहे. आईने मुलाच्या हातात द्यायची आहे. घरातील कर्ता व्यक्ती जेव्हा घराच्या बाहेर महत्त्वाच्या कामासाठी जातो, कामात बरेच वेळेस अपयश मिळतं. तुम्ही स्वतःचं घर, गाडी, बंगला काय असेल किंवा स्वतःचा व्यवसाय असेल किंवा कोणतंही महत्त्वाचं कार्य असेल, कोर्ट कचेरी असेल किंवा कसलंही काम असू द्या, तुम्ही ज्यासाठी बाहेर पडतात त्यावेळेस गणपती बाप्पाची ही दुर्वा जेव्हा आपण ही घरातून घेऊन जायची आहे, तुम्ही तुमच्या मुलासाठी केली ती वेगळी, तुमच्यासाठी सुद्धा तुम्ही दुसरी करू शकता, पण ती दुर्वा आपण देवघरात ठेवायची आहे. रोज त्याची पूजा होते, गणपती बाप्पाचं स्मरण होतं. ती आपल्याला दुर्वा उजव्या खिशात उजवा पाय घराच्या बाहेर काढून गणपती बाप्पाचं स्मरण करून मग जायचं आहे. 100% यश तुमच्या हातात आहे. ती खूप चांगली प्रचिती या सेवेपुढे येत आहे. याच्या पुढची सेवा काय आहे ते सांगतो. तर माझ्या दृष्टीने ही तर खूप महत्त्वाची सेवा आहे, पण याच्यासोबतच आपण दिवसभरात गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं आहे. ओम गणपती नमः म्हणायचं आहे. ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे त्यांनी तर गणपती बाप्पाची सेवा अवश्य करावी, कारण की गणपती बाप्पा तुम्हाला प्रसन्न करणारे आहेत, प्रसन्न होणारे आहेत. ते लग्नाचं कार्य, कुठल्याही लग्नाच्या किंवा महत्त्वाच्या कार्यात आपण त्यांची पूजा का करतो, कारण की ते विघ्नहर्ता आहेत, मंगल करणारे आहेत. आपण कधीही बघा कुठलीही सुरुवात गणपती बाप्पाच्या कार्याने करतो, विघ्न संकट दूर जाऊन कार्य यशस्वी पार पाडण्यासाठी. याच्यासाठी तुमचं लग्नाचं जरी कार्य असलं तरी तुम्हाला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे. ही दुर्वांची जी सेवा आहे त्याने 100% तुमच्या आयुष्यात यश मिळणार म्हणजे मिळणार. आजच्यापुरते इतका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या आणि गणपती बाप्पाच्या शरणी रुजू करते. व्हिडिओ इथंच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.